जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा येथे भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन उत्साहात साजरा। भारतीय जनता पक्ष प्रखर राष्ट्रवाद, विकास आणि सर्वसमावेशक प्रगती या मुख्य विचारधारेने प्रेरित होऊन राष्ट्राची प्रगती व लोककल्याणासाठी कार्य करीत असल्याने देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून लौकिक पावला आहे। जनसंघापासून तर भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री कै दिलवरसिंग पाडवी यांचा वारसा अनेक राजकीय स्थित्यंतरे होऊनही आजपर्यंत मी एक निष्ठेने प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी प्रतिपादन केले। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरसिंग वसावे, नितेश वळवी, प्रताप वसावे, माजी पंचायत समिती सदस्य दिनकर पाडवी, धनसिंग वसावे, जयमलसिंग पाडवी, सांगल्या वसावे, सुधीर पाडवी, किशोर वळवी, मणिलाल तडवी, अनिल पाडवी, दिलीप वसावे, रामसिंग वळवी, जगदीश वळवी, सरपंच भूपेंद्र पाडवी, नरेश पाडवी, सुनील राव, किसन नाईक, यमुनाबाई पाडवी, ज्योती तडवी, रंजना राऊत, रोशन वळवी, मोतीराम वसावे, देवा पाडवी, भूषण पाडवी, शुभम पाडवी आदी प्रमुख उपस्थितीत होते। अक्कलकोवा येथील कुबेर पार्क येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात 6 एप्रिल रोजी 46वा पक्ष स्थापना दिवस साजरा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना नागेश पाडवी पुढे म्हणाले की भारतीय जनता पक्षातील अनेक कार्यकर्त्यांच्या अथक संघटनात्मक परिश्रमामुळे आज पक्ष देशात नंबर 1चा राजकीय पक्ष बनला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकविध लोककल्याणकारी योजना राबवून प्रत्येक भारतीयाच्या मनामनात अधिराज्य गाजवल्याने आज थेट दिल्ली ते गल्लीपर्यंत सत्ता मिळाली आहे। हेच कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक मेहनतीचे फलित असल्याचा अभिमान आहे। जनसंघापासून माझे वडील माजी मंत्री कै दिलवरसिंग पाडवी हे एकटेच विरोधकांना झुंज देत राहिले, अनेक संघर्ष करीत त्यांच्या वारसा निष्ठेने जपला असून माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता पक्षाला भरभराटी आली आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांनी भारतीय जनता पक्षाची यशोगाथा मांडत अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या सद्यस्थितीतील सुरू असलेला संघर्ष बोलून दाखवत स्थानिक आमदाराच्या कार्यप्रणालीवर प्रखर टीका केली। या संघर्षाला तोंड देण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एक दिलाने काम करण्याचे आवाहन यावेळी केले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे यांनी भारतीय जनता पक्षाचा सुरुवातीचा राजकीय खडतर प्रवास तत्कालीन सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज देत तत्कालीन नेत्यांनी केलेल्या संघटन कार्यामुळे आज पक्षाला भरभराटी आल्याचे सांगत सातपुड्याचा विकास पुरुष म्हणून ओळख असलेल्या माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात पक्षाला अधिक बळकटी येत असून पक्षविस्ताराचा आलेख नक्कीच चढता आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वळवी, धनसिंग वसावे, दिलीप वसावे, रामसिंग वळवी आदींनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला तालुक्यातून मोठ्या संख्येने माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह आदींसह महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते। अक्कलकोवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।